ओम श्री साईराम. विद्यावाहिनी. प्रकरण 13. विविधतेतील एकता. विद्यार्थ्यांनो, भ्रम आणि अंधकार याच्या पलीकडे असलेल्या त्या अनादी पुरुषाची प्रत्येकाला स्वप्रयत्नाने अनुभूती घ्यावी लागते. तुम्ही शाश्वत आनंदाच्या या दैवी संपदेचे वारस म्हणून जन्माला आला आहात. तुम्ही परमेश्वराची अत्यंत लाडकी मुलं आहात. तुम्ही वायूसारखे पवित्र आणि निर्मळ आहात. आपण पापी आहोत असं समजून स्वतःला कमी लेखू नका. तुम्ही सिंहाचे शावक आहात, मेंढरं नाहीत. तुम्ही अमरत्वाच्या लहरी आहात. जड पदार्थापासून बनलेली देहरचना नाही. भौतिक वस्तू तुमची सेवा करण्यासाठी आहेत आणि तुमच्या आज्ञा पाळण्यासाठी आहेत. तुम्ही त्यांची सेवा करण्यासाठी किंवा त्यांच्या आज्ञा पाळण्यासाठी नाहीत. वेद म्हणजे भयभीत करणाऱ्या कठोर नियमांचं, निर्बंधांचं आणि कायद्यांचं जंजाळ आहे असं समजू नका. ते सर्व विश्वनियम त्या परमेश्वरानेच घालून दिलेले आहेत. चराचरातील सर्व घटक, प्रत्येक अणुरेणू, प्रत्येक क्षणी त्याच्या आज्ञेनुसार कार्यरत आहेत. हेच वेद आपल्याला सांगतात. अशा परमेश्वराची सेवा करण्या इतकी श्रेष्ठ आणि अधिक कल्याणकारी अन्य कोणतीही उपासना नाही. इहलोकातील आणि परलोकातील इतर कोणत्याही गोष्टीविषयी वाटणाऱ्या प्रेमाहून अधिक प्रेम त्या एकमेव अद्वितीय अशा परमेश्वराला अर्पण केलं पाहिजे. अशा प्रेमाने त्याचं आदरपूर्वक स्मरण झालं पाहिजे. खऱ्या शिक्षण प्रक्रियेचं हे फलित असलं पाहिजे. कमळाचं पान पाण्यात जन्मतं, पाण्यावर तरंगतं, तरीही ते ओलं होत नाही. तुम्ही जगात तसंच राहिलं पाहिजे. जगात, जगामुळे, जगासाठी, पण जगाचे होऊन नाही. उच्च शिक्षणाचं वैशिष्ट्य म्हणजे या भूमिकेसाठी तुमची तयारी करणं. म्हणजे असं की पृथ्वीवर जीवन जगताना तुमचं हृदय दैवी तत्वात समरस झालेलं असावं आणि तुमचे हात कर्मात व्यस्त असावेत. प्रेमाचं अधःपतन होऊन ते व्यापाराची वस्तू होऊ नये. प्रेमाची परिपूर्णता प्रेमातच असते. वैदिक धर्म. वैदिक धर्म कोणता एखादा सिद्धांत किंवा मतप्रणाली संघर्ष आणि वादविवादाद्वारे स्थापित करण्याचा प्रयत्न करत नाही. तो सर्व सिद्धांत आणि मतांचं मूल्यमापन अनुभवाच्या कसोटीवर करतो. वृक्ष त्याच्या फळांवरून ओळखला जातो. आचारसंहिता, आध्यात्मिक साधना आणि प्रेमाची अभिव्यक्ती या सर्वांमध्ये अपरिमित गुण आहेत, जे मानवजातीच्या प्रगतीला चालना देतात. भारताच्या महान पुरुषांच्या आणि आध्यात्मिक गुरूंच्या दृष्टिकोनातून मनुष्य असत्याकडून सत्याकडे नव्हे, तर अंशतः सत्याकडून पूर्ण सत्याकडे प्रगती करतो. प्रत्येक व्यक्तिगत आत्म्याला गरुड पक्षी म्हणता येईल, जो अधिकाधिक उंच भरारी घेतो आणि अलौकिक शक्तीचा संचय करून अखेरीस असीम तेज आणि वैभवाने सूर्यलोकापर्यंत पोहोचतो. सृष्टीचे मूलभूत सत्य म्हणजे अनेकातील एकता. भारतीयांनी हे जाणलं. इतर सर्व धर्मांनी काही ठराविक सिद्धांत स्वीकारून त्यावर आधारित व्यवस्था उभी केली. अशा श्रद्धा सिद्धांतांवर आधारित संप्रदायांच्या स्थापनेत ते समाधान मानतात. त्यांनी मान्य केलेल्या भावना आणि भावना विश्वानुसार उपासना, प्रार्थना आणि आराधनेच्या पद्धती त्यांनी निर्माण केल्या. प्रत्येक धर्म मानवजातीला जी सेवा देतो ती म्हणजे लोकांची जाणीव भौतिक क्षेत्राच्या पलीकडे अधिक व्यापक व्हावी आणि त्यांचे अंतर्निहित दिव्य स्फुल्लिंग प्रकाशमान व्हावे. भारतीय उपासनेची पद्धत या जाणीवेवर आधारित आहे की अनेक भिन्न परिस्थिती आणि अवस्थांशी सामना करताना ते एक तत्त्व अनेक निरनिराळी रूपं आणि अनेक निरनिराळ्या गुणविशेषाद्वारे प्रगट होते. म्हणून जगातील सर्व लोकांपैकी भारतीयांमध्ये ही बौद्धिक सहिष्णुता आहे की ते जगामध्ये जाहीरपणे घोषित करू शकतात, देव प्रत्येक धर्मात आहे आणि प्रत्येक धर्मातून त्याचा शोध घेता येतो. हेच त्यांना लाभलेले ईश्वरी वरदान आहे. श्रद्धेने भारतीयांना मार्गदर्शन केले. जीवन जगण्याचा एक मूलभूत नियम म्हणजे आपल्या पूर्वजांची लाज बाळगू नये. जसजसं तुम्ही भूतकाळाचा इतिहास अधिकाधिक वाचता आणि त्या काळातील मानवी स्थिती अधिकाधिक डोळ्यासमोर आणता,
तसतसा तुमचा अभिमान निश्चितच वाढेल. तुमच्या पूर्वजांच्या सर्वोच्च कर्तृत्वावरील श्रद्धा तुमच्या नसानसातून प्रवाहित होऊ द्या आणि तुमच्या रक्तामध्ये ती ऊर्जा संचारित होऊ द्या. त्या श्रद्धेचं बळ तुमचं शरीर, मन आणि आत्मा या तिन्हींना तितकंच समर्थ बनवो. प्रत्येक समाजसमूहाकडे आणि प्रत्येक धर्माकडे मूलभूत एकतेबरोबरच अर्पण करण्यासारखं स्वतःचं असं काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण योगदान आहे हे ओळखणं हेच खऱ्या आध्यात्मिक विद्येचं फलित आहे. खरं तर इतिहासात कोणताही देश भारता इतका भयंकर आपत्तींचा बळी ठरलेला नाही आणि इतक्या दीर्घकाळ परकीय सत्तेखाली राहिलेला नाही. तरीसुद्धा भारतीय कोणत्याही नव्या संकटाला धैर्याने सामोरे जायला सिद्ध आहेत, कारण त्यांचं जीवन अजूनही कमी अधिक प्रमाणात प्राचीन आदर्शांवर दृढपणे आधारलेलं आहे. हेच त्यांच्या जीवनपद्धतीचं स्थिर अधिष्ठान राहिलं आहे. परमेश्वराप्रती श्रद्धा म्हणजे आत्म्याप्रती श्रद्धा. कोणताही संकोच न ठेवता ते मानतात की या श्रद्धेनेच त्यांना मार्गदर्शन केलं आणि संरक्षण दिलं आहे. भारतीय जीवनातील ही मार्गदर्शक तत्त्व केवळ देशाच्या भौगोलिक सीमांपुरती मर्यादित राहिलेली नाहीत. या भूमीतील लोकांना ते हवं असो किंवा नसो, ही तत्त्व इतर राष्ट्रांमध्येही पसरत आहेत. ही भारतीय आध्यात्मिक तत्त्व इतर राष्ट्रातील लोकांच्या विचारभावनात रुजत असल्यामुळे त्या राष्ट्रांचं साहित्य रूपांतरित होत आहे. नैसर्गिक विज्ञान आपल्याला अन्न, वस्त्र आणि अशा गोष्टी देऊ शकते, पण आत्म्याला बळकटी आणि स्थैर्य देऊ शकते ते केवळ आध्यात्मिक विज्ञानच. विद्यार्थ्यांनी या तथ्याकडे विशेष लक्ष द्यावं. स्वतःमध्ये बळ किंवा स्थैर्य नसताना मुबलक अन्न वस्त्र असलं तरी त्याचा काय उपयोग? पुन्हा जेव्हा तुम्हाला राष्ट्राची समृद्धी वाढवायची असेल तेव्हा अपरिहार्यपणे तुम्हाला त्याच्यातील सर्व आध्यात्मिक साधनसंपत्ती एकत्र करावी लागेल. भूतकाळात ही गरज ओळखली गेली आणि ती पूर्ण करण्याचे प्रयत्न झाले. भविष्यातही ही गरज जाणवली पाहिजे आणि पूर्ण केली पाहिजे. म्हणजे श्रद्धा, प्रेरणा यासारख्या सर्व आध्यात्मिक प्रवृत्ती ज्या सध्या दुर्बल आणि विस्कळीत झालेल्या आहेत त्यांना एकत्र आणून बळकट केल्या पाहिजेत. सर्व धर्मांप्रती सहिष्णुता. वैदिक भारतीय धर्माची मूलभूत गुणवैशिष्ट्य त्याचा भक्कम पाया आहेत. ती आकाशा इतकी व्यापक आणि निसर्गा इतकी शाश्वत आहेत. धर्माचा भाग म्हणून पंथ आणि संप्रदाय वृक्षाच्या फांद्यांप्रमाणे असू शकतात. त्यांना चुकीचं म्हणून त्यांची निंदा करू नये, पण कोणत्याही फांदीने दुसऱ्या फांदीशी लढू नये किंवा स्पर्धा करू नये. तसं झालं तर वृक्ष नष्ट होईल आणि त्याची अखेर विनाशात होईल. जेव्हा पंथ स्पर्धात्मक वैरभावनेत गुंततात तेव्हा धर्म नष्ट होतो आणि जगाचा विनाश होतो. एकच सत्य आहे. ज्ञानी त्याचं अनेक प्रकारे वर्णन करतात. एकम सद्विप्राः बहुधा वदन्ति. आपल्यापैकी प्रत्येकाची देवाच्या स्वरूपाविषयी, वैशिष्ट्यांविषयी, रूपाविषयी आणि गुणांविषयी भिन्न कल्पना असू शकतात. कोणी देवाला मानवी गुणधर्म आणि मानवी रूप असलेला मानतो, तर कोणी मानवी रूप आणि चिन्ह नसलेला पण देहधारणेतून प्रगट होणारा देव मानतो, तर कोणी देवाला पूर्णतः निर्गुण, निराकार मानतो. या सर्व दृष्टिकोनांना आधार देणारी विधानं वेदांतात आढळतात. कारण सर्वांची देवावर म्हणजेच सर्वांची उत्पत्ती, आधार आणि पोषण करणाऱ्या आणि सर्वांना सामावून घेणाऱ्या गूढ शक्तीवर श्रद्धा आहे. हे सत्य वेदांताने घोषित करून विस्ताराने स्पष्ट केलेलं आहे. जय साईराम.